व्हिडिओ बनवायला घेतली आणि लाईटच गेली. पण आपण पटकन आता बघू की SIR चा फॉर्म भरायचा कसा. तुम्ही जेव्हा SIR सेंटरला जाल तुमच्या गावात जे निवडले असतील तिथे गेल्यावर तुम्हाला एक फॉर्म देतील जो की आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बाजूला. तो भरायचा कसा ते बघून घ्या पटापट. तो डाव्या साईडचा जो एरिया आहे तो पूर्ण पेन्सिलनी भरून घ्या आधी, एकदम नीट. सोबत आधार कार्ड ठेवा तुमचं. आधी जन्मतारीख लिहिली आहे तिथे जन्मतारीख लिहा. जन्मतारीख जर का तुमची 2-3 असेल तर त्याआधी 0 लावा, म्हणजे 2 डिजिट मध्ये आपल्याला जन्मतारीख पाहिजे. समजा आता माझी जन्मतारीख आहे 31 मार्च, तर मी टाकणार 31 आणि 03 टाकणार. त्यानंतर खाली दिलाय आधार क्रमांक जो तुम्ही आधार कार्डवर बघून एकदम नीट टाका, हा चुकवू नका आधार नंबर. त्या खाली दिलाय मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाका. खाली लिहिलंय वडिलांचे किंवा पालकांचे नाव ज्याचा तुम्ही फॉर्म भरायला लावलाय. समजा तुमचा फॉर्म भरत असाल तर तुमच्या वडिलांचं नाव लिहा. इथे चूक काय होते, एखाद्या पत्नीचं फॉर्म भरत असू तर त्यांच्या वडिलांचं नाव लिहा, तिथे नवऱ्याचं नाव नका लिहू. असं लोकांचं कन्फ्युजन होतं. तर इथे वडिलांचं नाव ज्याचं फॉर्म भरायला लावलंय त्याच्या वडिलांचं नाव लिहा. त्याच्या खाली वडिलांचा पालकांचा मतदार ओळखपत्र क्रमांक जर असेल तर भरा, नसेल तर काय हरकत नाही. त्याच्या खाली लिहिलंय आईचं नाव, ज्याचं फॉर्म आहे त्याच्याच आईचं नाव लिहायचं इकडे. मुलाच्या आईचं नाव आणि त्यांच्या बायकोच्या आईचं नाव हे वेगवेगळं आहे, यामध्ये कन्फ्युजन करू नका. त्या खाली लिहिलंय आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक, तो पण नसला तरी काय हरकत नाही. त्याच्या खाली लिहिलंय पती किंवा पत्नीचं नाव, जर का तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं नाव तिथे लिहा खाली. आणि उजव्या साईडला जे कॉलम आहे तो पूर्ण पेनाने भरायचा आहे. जे चौकोन दिले, जे मी सुरुवातीला बोललो, तारीख आपली जर का 1 अक्षरात असेल तर 2 अक्षरात टाकायची. आणि जे कॉलम आहेत त्या एका कॉलम मध्ये एकच आकडा आला पाहिजे. आता समजा माझी जन्मतारीख आहे 31/3, तर मी सुरुवातीच्या कॉलम मध्ये लिहिणार 3, त्याच्यानंतर लिहिणार 1 आणि त्याच्या पुढे 0-3 असं लिहिणार. बाकी सगळी सेम माहिती तुम्ही जी पेन्सिलने भरले तीच इकडे पेनाने भरायची. आणि इथं खाली दिले बघा मतदाराची किंवा कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याची सही, इथे तुमची सही करा. तुम्ही स्वतः असाल फॉर्म भरायला तिथे तुमची सही करा. आणि जर का तुम्ही दुसऱ्या कोणाचा फॉर्म भरत असाल, आई वडिलांचा किंवा बहीण भावाचा, तर इथे पण तुमची सही करा. जो फॉर्म भरायला गेला त्याची सही करा आणि कंसामध्ये लिहा तुमचं नातं काय त्यांच्याशी. समजा आता मी माझ्या मम्मी पप्पांचं फॉर्म भरायला गेलोय तर तिथे लिहिणार मी मुलगा, म्हणजे माझं त्यांच्याशी नातं काय. वरचे जे कॉलम आहेत डाव्या साईडचे आणि उजव्या साईडचे ते रिकामेच ठेवा. तिथल्या जे BLO आहेत त्यांना भरू द्या, कारण ते ऑनलाईन माहिती चेक करतील पूर्ण आणि त्यानुसार भरतील. ही माहिती कसली असते, जे आपण वडिलांचं नाव लिहिलंय, वोटर ID बघतात 2002 सालचं वोटिंग केलंय का नाही, कुठे केलंय, त्या हिशोबाने ती माहिती पूर्ण भरली जाते. तर ती रिकामीच ठेवा, ती भरू नका, कारण ती महत्वाची माहिती ती त्यांना भरू द्या. तर आता फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला समजलं असेल. एकदम सोपी पद्धत आहे फॉर्म भरायची, कोणी भरू शकतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे मी छोटासा एक ब्लॉग बनवलाय 5-6 मिनिटाचा. मी एक डेली ब्लॉगर आहे, रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो. तर पुढे जो ब्लॉग बनवलाय 5-6 मिनिटाचा तो पूर्ण बघा. आता माहिती भेटली तर लगेच व्हिडिओ सोडून जाऊ नका, ब्लॉग पण पूर्ण बघा, ठीक आहे. सो गाईज, हा एक दिनचर्या ब्लॉग आहे. मला ब्लॉग बनवायचा नव्हता पण बनवायला लागला. ब्लॉग हिंदी मराठी मिक्स पूर्ण बगा, तुम्हाला नक्की आवडेल. मैं एडिटिंग करने बैठा था, जो कि यहाँ पे मेरा मोबाइल चल रहा है, जैसा कि आप देख सकते हो. कल ब्लॉग किया था हमने साप सीडी और मिरची खायचा, ज्याला साप चावल त्यांनी मिरची खायचा 20 उतरण्यासाठी मोबाईलमध्ये. पण आता असं झालंय तर तो ब्लॉग आहे 40 मिनिटाचा आणि त्याला एडिट करायला मला खूप वेळ लागेल. पण आता मला जायचं आहे ते इलेक्शनचा SIR फॉर्म काहीतरी आले ना, ते भरायला जायचं आहे. आणि अजून एक कोणाला गावातून रेशन आलंय ते पण घ्यायला जायचं. तिथे खूप वेळ होईल. बोललो का आता एवढा मोठा ब्लॉग एडिट करून अपलोड करायला एका दिवसात जमणार नाही. मग बोलो हा ब्लॉग बनू दिनचर्याचा, जहाँ पे आप देखोगे कि मेरे दिन में क्या चल रहा है आज के, जो कि 2 काम तो मैंने बता दिए और क्या क्या पता नहीं. तो सबसे पहले हम चलते हैं नीचे वाइटी की तरफ. ये मोबाइल उसको थमा देते हाथ में, क्योंकि मेरा होने तक वो आधे से ज़्यादा ब्लॉग एडिट करके रख देगा, मतलब कट करके रख देगा. वीडियो में लास्ट तक बने रहो, वीडियो को लाइक करके चैनल को सब्सक्राइब करो. ये एक अचानक ब्लॉग है जो कि भयानक बनने वाला है, ठीक है. तो दोस्तों अभी हम पहुंच चुके हैं और ये देखो क्या कर रहे हैं. मेरा अच्छी काम है ना, टेंशन नहीं. ये देखो अपने एडिटर एस्थेटिक लुक, एस्थेटिक इधर काम कर चाल लो. मी ये आपको और एक कंटेंट मिलेगा हमको आज. कौन सा वाला हिडन है कंटेंट? वो देखो कितना बड़ा है, मोबाइल में जो दिया है वो हिडन है ना, इसके बाद वाला ब्लॉग है वो. मुझे हिडन कंटेंट पता है दोस्तों, इसका करूँ के रिवील सबके सामने. नहीं भाई, वो नहीं. अभी यहाँ से लड़कियाँ जा रही थी स्कूल वाली. वो नहीं हिडन कंटेंट. आए सुनो ना मेरी स्टोरी. वो क्या बोल रही थी पता है क्या, आप आपस में वो देखो यूट्यूबर राज का सकते नाव चाहिए. और ये रही अपनी बिगड़ी हुई एंटूडी. दोस्तों इसको कैसे क्या रिपेयर करे, पर ये देखो चालू करने के बाद ये अपना मीटर है जो कि अभी तक चालू ही नहीं हुआ. जाना है इसको भी रिपेयर करने, पैसा जमा करो.
अभी ये बेचूंगा दूसरा लेंगे. अरे चीनू को बुलाओगा. कौन? चीनूला हेलो. आवाज येता. चप्पल पहन के किधर जा रहे हो. कपडा आणजा ना एक सीट पुसायला गाडीचं. कष्ट घे जरासे. बिग पॅन रेशनिंगला चालला येतो का. पिशव्या उचलायला येतो का आमच्या पिशव्या उचलायला. ही नवीन घेतली सायकल मानू. सायकल नवीन घेतली कधी कधी देतो मोठं ब्लॉग करायला मला बोल. ही भारी पुरातली व्हिडिओ पुराची व्हिडिओ माहिती आहे मला. दोस्तों ये देखो नया कंटेंट दिख रहा है मुझे सामने. अरे याच्या सायकलला दोन्ही डिस्क ब्रेक येत ना. माझ्या गाडीला एकच आहे. तेवढा जीव पण पाहिजे अंगात. ऐसे ही काम करते रहो बहुत आगे जाओगे. मी काय होतो पावसाच्या दिवशी छत्री बित्री काय का नाही. चला तुझी तार निघली रे सायकलची. रेशनिंगला आलो. रेशनिंगला गर्दी दाखवतो. एवढं किती टाइम लागला माहिती आहे का चिनू याच्यामध्ये. अर्धा एक तास थांबायला मला वेळ नाही ना. पण एक काम कर ना तुला सोडून जातो ना मी मस्त. अरे तुला सोडून जातो ना मी. मला दुसरा फॉर्म भरायचा. चलो घरी. अरे दोस्तों रेशनिंग के लिए गए थे. बहुत ज़्यादा गर्दी थी और वहाँ से अभी हम डायरेक्ट अपनी मम्मी का फ़ोटो बनवाने दिया था वो लेके आए स्कूल में. जो ISR या कुछ तो काम है ना वो लेके स्वाति मम्मी को लेके आए. और पीछे गर्दी देखो. यहाँ पे भी बहुत गर्दी. और यहाँ पे सीन क्या पता है क्या. जो स्कूल के बच्चे ना वो देख रहे हैं मुझे. काय झाला कोणाला विचारतो आता. मला व्हिडिओ बनवायला नको. व्हिडिओ बनवायला पाहिजे. तिकडं म्हणजे कुठं. बघू शकतो अभी दूसरी जगह पे आए हैं. ये देखो धुरंधर पे पुरंदर. मैंने बोला था घर पे कि कर लो. मुझे क्या बोले पता है क्या. आप जाके देखो बाद में बताओ. अभी करते चलो अपना भी ढूंढना पडेगा रे. डेंजर काम आहे रे. आता मला जायचं होतं दुसरीकडे. तिथे मम्मी पप्पांनी वोटिंग केलं तिकडे पण चुकून तिथे पप्पांचा वोटिंग. आणि एकनाथ काका आपल्याला फॉर्म भरून दिला. काका व्हिडिओ चालू जरा हाय बोला. तुम्ही फेमस होणार होता अख्ख्या गावात. करा करा. हे बघा खूप सारे फॉर्म येतात. दाखवू शकत नाही कारण ते गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे म्हणून अशी दाखवतात. आपली सगळी माणसं आहे ते. भाईमामा पण आलाय बसला फॉर्म भरायला. तुम्ही ते कामासाठी आहेत का सेल्फ सर्व्हिस कसं काय. हे माझं स्वतःचे फॉर्म आणि आपल्या नातेवाईकांची अडचणी मदत करतोय. केलीच पाहिजे बरोबर आहे. बाबू मामा गेला घरी. आता मी बघतो पप्पांचा फॉर्म भेटलाय मला. शिवी भेटल्या मोबाईलला बरोबर आहे का. पाणी बिणी जातो का नाही. मला ते नाही घेऊन. हा 150 रुपये जीपे. भारी दिसतो मी आता मी ना. अरे 1 तास होईल आता. 1 तास मला इथं माहिती आहे का. यांनी सगळं फॉर्म बिम भरून आणले. मला काहीच माहिती नाही. ते दाखवायचं नाही. इन्फॉर्मेशन दाखवायची. दोस्तों एक खतरनाक काम है SIR का. अगर आपने नहीं करवाया तो करवा लो क्योंकि इसमें बहुत टाइम लग जाता है. अभी मुझे 1 घंटा लगा अब सिर्फ फॉर्म ढूंढने में. अभी मुझे फॉर्म मिले. मेरा नहीं मिला बाकी सबका मिला है. तो जिनका मिला उनका कर लेते हैं. और जब मेरा मिलेगा वो यहाँ से बहुत दूर है. मुझे पता चला है वहाँ जाना पडेगा. देखो सिंपल नॉर्मली तर ते घरी येऊन करतात तुमच्या. पण नसेल झाला तर जिथं वोटिंग केले तिथे जाऊन करा. भेटेल तुम्हाला तुमचा फॉर्म. आता मी भरतो. थांबतो लाईनीमध्ये. अरे त्या पोरांची शाळा सुटली तरी माझं काम झालं नव्हतं. पण फायनली आपलं काम झालं आहे. आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे समजलं असेल. मी सुरुवातीलाच दाखवलं आहे. मला जेवढं समजलं तेवढं मी दाखवलं. काही तुम्हाला मदत लागली तर त्यांची मदत घ्या. जे BLO तिथे बसलेले आहेत ते मदत करतील. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक डेली ब्लॉगर आहे जो रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो. अशा अधूनमधून व्हिडिओ पण टाकत असतो. म्हणजे नवीन काय आलं ते कसं करायचं. हेल्पिंग व्हिडिओ ज्याला बोलतात. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्या संध्याकाळी 6 वाजता. बाय बाय. काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघत राहा.